नमस्कार मैत्रिणींनो, आज मी इथे कॅनव्हास पट्टी चौकोनाला कॅनव्हास पट्टी कशी लावायची ते दाखवणार आहे. तर मी वरती गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि खाली मी पट्टी ती 3.5 इंचाची ठेवायची म्हणून 4 इंच घेतलेली आहे. ते मी पुढचा भाग लावून दाखवत आहे तुम्हाला. तर ते पुढच्या भागाला आपल्याला 1/2 इंच पुढे जाणार आहे. त्यासाठी मी इथे पाठच्या भागाला ही 1/2 इंच मी वाढवून घेते, कारण आपली जेव्हा कॅनव्हास पट्टी आपण लावतो तेव्हा आपण अगदी कडेने लावतो. त्यामुळे आपली पाठचा आणि पुढचा भाग जो असतो तो कमी जास्त होतो. त्यासाठी मी इथे 1/2 इंच वाढवून घेते. आता इथे कॅनव्हास पट्टी मी इथे फोल्ड करून घेतली आहे. बंद बाजूवर बंद बाजू लावून अशा पद्धतीने इथे मी थापून घेतलं आणि इथे ड्रॉ करून घेतला आहे. आता ही मी कट करून घेते. टाचण्या लावून कट करते. टाचण्या लावल्यामुळे कसं आपला कॅनव्हास पट्टी हलत नाही, शेप बदलत नाही. त्यासाठी इथे टाचण्या लावून घेतल्या. आता हा कपड्यावर मी इथे लावून घेणार आहे. इथे मध्य केला आहे. ह्याचाही मध्य करून इथे अशा पद्धतीने आतला भाग इथे मी लावला आहे आणि त्या मार्किंगवर इथे ही पट्टी मी इथे लावून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे पट्टी ही लावून घेतली आहे. आता आतल्या साईडला इथे मी पहिल्यांदा टीप टाकून घेत आहे आणि इथे टाचणा काढून घेणार आहे आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घेणार आहे आणि बाकीचा कपडा उरलेला कपडा जो आहे 1/2 इंच कपडा जो आहे तो मी इथे कॅनव्हास पट्टीवर दुमडून घेणार आहे. अशा पद्धतीने मी इथे कॅनव्हास पट्टीवर हा कपडा दुमडून घेतला आहे. आता ह्याचा मध्य केला आहे. आता हा जो पाठचा भाग आहे त्यालाही मी अस्तर लावून शिवून घेतलेला आहे. त्याचाही मी वरच्या साईडला मध्य करणार आणि खालच्या साईडला मध्य करून घेतला आहे आणि इथे मध्य करून घेतला आहे, कारण आपला हा कॅनव्हास पट्टी जी लावताना आपल्याला मध्यावर मध्य लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते मध्य करून घेतला. तर इथे टाचण्या लावून घेतल्या. इथेही मी टाचण्या लावून घेतले आहे. एकदम इथे कॅनव्हास पट्टीच्या कडेने आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. त्यासाठी मी 1/2 इंच वाढवून घेतलेलं होतं. तर आता आपल्याला आतला जो भाग आहे तो 1/2 इंच सोडून मी कट करून घेणार आहे आणि जो आतला भाग आहे तो आपल्याला काच बटन पट्टीसाठीही वापरता येतो. त्यासाठी आपण व्यवस्थित ठेवायचा. आता इथे मी दाबाची टीप टाकून घेत आहे. कोणावर एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित दाबाची टीप टाकून घ्यायची आहे. जी शिलाई आहे ती सुईच्या खाली आली पाहिजे, त्यासाठी इथे व्यवस्थित आपण टीप टाकून घेतली पाहिजे आणि इथे वरूनही मी एक दाबाची टीप टाकून देते, म्हणजे गळा आपला एकदम व्यवस्थित सेट होतो आणि आतल्या साईडला मी इथे हात शिलाई टाकून घेणार आहे. तर इथे गळा झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम फिनिशिंगला इथे पट्टी लावल्यावर गळा आलेला आहे. एकदम व्यवस्थित गळा आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब